हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आज आपण बनवणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी आणि मुलांना आवडेल असं ब्रेकफास्ट मेनू, जे की आपण त्यांना ब्रेकफास्ट टिफिनमध्ये देऊ शकतो. आणि मुलांना गोड आवडतंच, पण बाहेरचं गोड देण्यापेक्षा आपण घरी असं छान नटेला सँडविच बनवू शकतो, जे की हेल्दी पण आहे. म्हणजे त्यामध्ये आटा ब्रेड वापरलं तर थोडंफार हेल्दी होतं ते, आणि गोड पण क्रेविंग होते मुलांना. तर असं बनवू शकतो, मुलांना पण आवडतं आणि कधीकधी आपल्याला पण खायला आवडेल असं. तर मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याचे साईड असे कट करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला साईड राहू द्यायचे असतील तर राहू देऊ शकता, पण टिफिनमध्ये ते थोडेसे कडक होतात, त्यामुळे मग मी हे टिफिनमध्ये देण्यासाठी काढून घेत आहे. आणि हे काढलेले साईड आपण चहासोबत खाऊ शकतो, किंवा ह्याचा आपण ब्रेड क्रम्स पण बनवू शकतो. मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. हे आपलं घरच्या घरी ब्रेड क्रम्ब पण बनवून तयार होतं. तर मी अशा पद्धतीने दोन्ही 4 ब्रेड्सचे साईड्स कट करून घेतले. आता साईड कट करून झाल्यानंतर मी हे नटेलाचं ब्रेड स्प्रेड आहे, जे की चॉकलेट फ्लेवरमध्ये मिळतं. तर ते इझिली कुठल्या पण शॉपमध्ये किंवा रिलायन्स मार्ट किंवा डीमार्टमध्ये मिळतं. तर ते घेतलेलं आहे. मुलांना हे फार असं पण खायला आवडतं. ते छान ब्रेडवरती असं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यावरती दुसरावाला ब्रेड ठेवायचा. असंच मी दुसरा पण सँडविच बनवून घेते. आणि हे नटेला ब्रेड स्प्रेड जे आहे ते आपण फ्रीजमधून 1 तास तरी आधी बाहेर काढून ठेवायचं. त्यामुळे ते थोडंफार असं पातळ होतं, नाहीतर घट्ट राहतं ते. आता बघू शकताय दोन्ही सँडविच आपले बनून तयार आहे. आणि मी एका बाउलमध्ये, एका वाटीमध्ये असं बटर मेल्ट करून घेतलं आणि ते असं ब्रेडवरती छान सर्व बाजूंनी स्प्रेड करून घेत आहे. असं बटर आपण लावल्यामुळे जेव्हा आपण सँडविच बेक करणार तेव्हा खूप छान क्रिस्पी होतं. आता हे माझ्याकडे सँडविच मेकर आहे. हे खूपच हँडी आहे आणि खूपच युजफुल आहे. तर आता हे मी बटन लावून घेते आणि आता ह्याचं झाकण लावून घेते. तर बघू शकता हे दोन्ही पण लाईट सुरुवातीला रेड आणि ग्रीन चालू होतील आणि 1 मिनिटच्या नंतर एक बीप साऊंड येतो आणि ग्रीन लाईट हा बंद होतो, फक्त रेड लाईट चालू होतो. त्यावेळेस समजून जायचं की आपलं सँडविच हीट झालेलं आहे व्यवस्थित, सँडविच मेकर. आता त्यामध्ये हे असे सँडविच ठेवून घ्यायचे आणि वरच्या साईडला परत बटर लावून घेतलं. क्रिस्पी होतात त्यामुळे. असं छान स्प्रेड करून घेतलं बटर. बटर व्यवस्थित स्प्रेड केल्यानंतर आपण हे सँडविच मेकर क्लोज करून ठेवायचं आहे. व्यवस्थित त्याचं झाकण लावून घ्यायचं आणि हे दोन्ही सुरुवातीला लाईट चालूच असतील आणि जेव्हा आपलं सँडविच रेडी होईल त्यावेळेस ग्रीन लाईट हा बंद होईल आणि फक्त रेडच लाईट चालू दिसेल तुम्हाला. आणि थोडासा एक साऊंड पण येतो, बीपसारखा आवाज येतो. त्यावेळेस समजून जायचं सँडविच आपलं तयार आहे. आता बघू शकता किती छान क्रिस्पी आणि किती मस्त डिझाईनमध्ये तयार झालेलं आहे सँडविच. तर आता आणि क्रिस्पी पण खूप झालेलं आहे. मी हे बरेच वेळेस यूज केलेलं आहे. ह्यामध्ये बऱ्याच प्रकारचे सँडविच बनवलेले आहेत आणि प्रत्येक वेळी हे सँडविच इतके मस्त होतात ना. तर खूपच युजफुल प्रोडक्ट आहे. तुम्ही घेऊ शकता. क्रोमामध्ये जेव्हा 15 ऑगस्ट वगैरे असं काही असतं त्यावेळेस खूप चांगले डील्स असतात. चांगलं त्यावरती डिस्काउंट वगैरे असतो. तर अशा वेळी घ्यायचं आहे. मी आता हे 4 वर्ष झाले यूज करते. खूपच चांगलं आहे आणि अजून पण व्यवस्थित काम करतं. तर हे आपले बघा सँडविच बनून तयार आहेत. जर आपण नॉर्मली तव्यावर पण करू शकतो, पण त्यावेळेस छान असे एकसारखे क्रिस्पी होत नाहीत. तर बघू शकता किती मस्त आपले सँडविच बनवून तयार आहेत. आणि हे असे पण खायला छान लागतात. आणि त्यावरती असं हे माझ्याकडे चॉकलेट सिरप होतं हर्षलीचं, तर मी ते स्प्रेड करून घेतलं. ह्यामुळे मुलांना हे खूपच जास्त आवडतं, कारण ह्यामध्ये चॉकलेट सिरप पण ॲड केलेलं आहे. माझा मुलगा तर खूपच खुश झाला होता. टिफिनमध्ये पण घेऊन गेला आणि टेस्टला पण म्हणजे खाऊन गेलेला आहे. आणि खूपच म्हणत होता मी स्कूलहून आल्यानंतर पण परत खाणार आहे. तर तर अशी मुलांना खूपच आवडणारी रेसिपी आहे. तुम्ही मुलांचे बड्डेसाठी वगैरे असे बनवू शकता. मुलं खूप खुश होतील. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला, थँक्स फॉर